आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा आपण पुढे सुरू ठेवूया। 2 वर्षांनी कोकाटे 70 गाठतायत, असं असताना त्यांना क्रीडा खातं देण्याचा उद्देश काय, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। कोकाटेंच्या खातेपालटावर दमानिया यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सवाल उपस्थित केलाय। कोकाटेंच्या हकालपट्टीची मागणी होत असताना त्यांना क्रीडा खातं देऊन सरकारनं काय साधलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। नुसतंच एक पद बदलून दुसरं पद दिलं, याला आपण कारवाई म्हणू शकतो का? आणि खरं क्रीडा विभाग जो त्यांच्याकडे दिला गेला, 2 वर्षात हा व्यक्ती 70 वर्षाचा होणार आहे, क्रीडा मंत्रीपद यांना देऊन यांना युवकांचा किंवा क्रीडा या गोष्टीशी यांचा संबंध काय? पण हे पद खाते वाटप जे झालं आता, ते पद बदलून यांना दुसरं खातं दिलं, तुम्ही त्याच्यात समाधान माना आणि गप्प बसा। दरम्यान खातेपालटावर विरोधी पक्ष टीका करत असले तरी अजित पवारांनी एका दगडात 2 पक्षी मारलेत। क्रीडा आणि युवक खातं मिळाल्यानं अजित पवारांचे विश्वासू असलेले दत्तात्रय भरणे हे नाराज असल्याची चर्चा होती। भरणेंनी खातेवाटपानंतर ही नाराजी उघडही केली होती। मात्र आता कोकाटेंवरची कारवाई ही भरणेंसाठी एक लॉटरी ठरली आहे। कृषी खात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यावरची वर्णी ही भरणेंसाठी लॉटरी मानली जाते। एकीकडे कोकाटेंचा खातेपालट करत अजित पवारांनी कारवाई केल्याचं दाखवलंय, तर दुसरीकडे विश्वासू दत्ता मामा भरणेंना कृषी खातं देत त्यांच्या नाराजीवरही अगदी इलाज केलाय। एक महत्त्वाची अपडेट, झिशान सिद्दीकी धमकी प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे। मोहम्मद दिलशाद नावेद त्रिनिदाद अँड टोबॅको इथून मुंबई विमानतळावरती दाखल होताच त्याला अटक करण्यात आलेली आहे। नावेद विरोधात लुकआउट सर्क्युलर बजावण्यात आलं होतं। 19 आणि 21 एप्रिलच्या दरम्यान झिशान सिद्दीकी यांना डी कंपनीच्या नावावरती धमक्या देण्यात आल्या होत्या। धमकीचे ईमेल पाठवून 10 कोटींची मागणी करण्यात आली होती। खंडणी न दिल्यास वडील बाबा सिद्दीकींप्रमाणे शेवट करण्याची धमकी देण्यात आली होती। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा हात असल्याचा ईमेलमध्ये दावा करण्यात आला होता। आणि यानंतर थेट जाऊयात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बोलतायत। तर पुढची बातमी आपण पाहूया। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज बोरिवलीमध्ये मेळावा होणार आहे। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी मातोश्रीवर जाऊन भेट घेतल्यानंतर मनसेचा आज बोरिवलीमध्ये पहिलाच मेळावा होणार आहे। मुंबईच्या पश्चिम नगरातील मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे काय मार्गदर्शन करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिबिरासाठी मनसेच्या नेत्यांपासून शाखाध्यक्षांपर्यंत सगळ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिलेत। सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे शिबिर असेल। सकाळी 10 वाजता राज ठाकरे या शिबिरामध्ये उपस्थित राहतील। आणि भारताच्या उद्योग जगतातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे। अनिल अंबानी, रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष आणि एमडी अनिल अंबानी हे ईडीच्या कचाट्यात अडकलेत। अनिल अंबानींना ईडीनं समन्स पाठवलंय। 17,000 कोटींच्या कथित कर्ज गैरव्यवहार प्रकरणात हे समन्स देण्यात आले। 5 ऑगस्टला अनिल अंबानींना नवी दिल्लीतल्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले गेलेत। गेल्या आठवड्यात ईडीनं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित कंपन्या आणि ठिकाणांवर छापे मारले होते। मुंबईत जवळपास 35 ठिकाणी हे छापे मारले गेले होते। यामध्ये 50 कंपन्या आणि 25 व्यक्तींचा समावेश होता। हे प्रकरण नेमकं काय आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। 3,000 कोटी रुपयांच्या कर्जाशी निगडीत हे प्रकरण आहे। येस बँकेनं दिलेलं 3,000 कोटींचं कर्ज अन्य कंपन्यांमध्ये वळवल्याचा आरोप आहे। अनिल अंबानींशी निगडीत 35 ठिकाणांवर 24 जुलै रोजी ईडीनं छापे टाकले। 2017 ते 19 दरम्यान 3,000 कोटींचं कर्ज अन्यत्र वळवलं। बँकेच्या प्रमोटर्ससह अन्य अधिकाऱ्यांना अंबानींनी लाच दिल्याचा संशय व्यक्त केला जातो। येस बँकेकडून अंबानींची पत न बघता जुन्या तारखांवरती कर्ज वाटपाचा संशय। कर्जाच्या बदल्यात अनिल अंबानींनी 2,850 कोटींचे येस बँकेचे बॉन्ड घेतल्याचा आरोप आहे। अनिल अंबानींनी घेतलेले 2,850 कोटींचे बॉन्ड्स माफ करून पैसा उचललाय। सहा विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली आहे। 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान या गाड्यात मोठा धक्का बसलाय। डरोमत आगामी काळ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच असेल, असा विश्वास सिद्धार्थ खरात यांनी कार्यकर्त्यांना दिलाय। आपको मालूम है, जो लोग बड़े हुए हैं 15 सालों से, 30 सालों से, 35 सालों से शिवसेना हुए कि नहीं, शिवसेना ने उनको क्या नहीं दिया। उद्धव साहब ने, बाला साहब ठाकरे ने इन लोगों को क्या नहीं दिया।
आपने शिवसेना उद्धव साहेब ठाकरे को चुना है। आप जो आदमी सही रास्ते में उद्धव साहब के साथ रहेगा वो कभी भी पीछे नहीं हटेगा। चिपळूणमध्ये नगर परिषद आणि महावितरणच्या आपसातील वादाचा स्थानिकांवरती परिणाम झालाय। शहरातील 3 तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता। महावितरणची 22 लाखांची थकबाकी राहिल्यामुळे नगर परिषदेचा वीज पुरवठा महावितरणकडून खंडित केला गेला। वीज पुरवठा खंडित केल्याच्या रागातून नगर परिषदेनं महावितरणकडून थकीत कराचं कारण देत सबस्टेशन सील केलंय। दोघांच्या वादात महावितरणचं सबस्टेशन मध्ये दुरुस्तीसाठी जाण्याचा मार्गच बंद झाल्यामुळे शहरातल्या नागरिकांसह व्यापाऱ्यांना मोठा फटका बसलाय। अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनं हा वाद निवळलाय। आणि एक महत्त्वाची अपडेट, पाकिस्तानातूनही आपल्याला पैसा मिळत असल्याची छांगूर बाबानं कबुली दिली आहे। अवैध धर्मांतर प्रकरणात छांगूर बाबा उर्फ जलालुद्दीन सध्या अटकेमध्ये। बँक खात्यामध्ये पाकिस्तानसह इतर देशातून मदत जमा होत असल्याची त्यानं कबुली दिली आहे। उत्तर प्रदेशात ईडीकडून छांगूर बाबाची कसून चौकशी सुरू आहे। धर्माचा प्रचार प्रसार बेकायदेशीर कसा असा छांगूर बाबानं उलट सवाल केलेला आहे। दुबईमध्ये अनेक लोकांसोबत संबंध असल्याचीही त्यानं कबुली दिलेली आहे। दुबईतले लोकच परदेश दौऱ्याची तिकीटं काढतात अशी माहिती दिली आहे। नीतू नावाच्या महिला सोबत्याच्या नावावर छांगूर बाबाकडून संपत्तीची खरेदी देखील झालेली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती 25% कर लादण्याची घोषणा केली। दरम्यान आजपासून हा नवा कर लागू होतोय। अमेरिकेच्या 25% कर लादण्याच्या घोषणेवर लोकसभेमध्ये सरकारच्या वतीनं पियुष गोयल यांनी उत्तर दिलंय। राष्ट्रीय हितासाठी प्रत्येक पाऊल उचलण्यास तयार, देशांतर्गत उद्योगांचं संरक्षण करू असं गोयल म्हणाले। निर्णयामुळे शेअर बाजारावरती संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला। आज प्रत्यक्षात कर लागू झाल्यावर त्याचा कसा परिणाम होतो हे पाहावं लागेल। अमेरिकेच्या अटी आणि शर्तींवर भारत व्यापारी करार करायला नकार दिल्यानं डोनाल्ड ट्रम्प चांगलेच संतापले। त्यांनी भारताच्या आयातीवर आजपासून 25% कर लावलाय। रशियाकडून भारत करत असलेल्या इंधन खरेदीवरूनही ट्रम्प यांनी त्राग्याची भाषा सुरू केली आहे। त्यामुळे भारत आणि रशिया दोघं मिळून काय करतात याची मला पर्वा नाही। त्यांच्या मरणप्राय अर्थव्यवस्था आणखी गाळात त्यांनी घेऊन जावी असंही ट्रम्प म्हणाले। रशियाही ट्रम्प यांच्या अपेक्षेप्रमाणे युक्रेन विरुद्धचं युद्ध संपवायला तयार नाही। एक दिवस पाकिस्तानकडूनही भारत तेल आयात करेल असा उपहासही त्यांनी व्यक्त केला। व्हाईट हाऊसमधल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी हा संताप व्यक्त केलाय। भारताचा समावेश असलेल्या ब्रिक्स संघटनेलाही ट्रम्प यांनी अमेरिका विरोधी संघटना म्हणून शिक्का मारलाय। ब्रिक्स संघटना डॉलरला पर्याय शोधत असल्यानं ट्रम्प जाहीरपणे भारताविरुद्ध आगपाखड करतायत। आयात शुल्क लावून ट्रम्प भारताला बुक्क्यांचा मार देत आहेत अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे। ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर मोदी हतबल का असा सवाल सामनानं केलाय। डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ लादून बुक्क्यांचा मार देत आहेत, मोदींचा मित्र भारताचा गळा कापत असल्याचा निशाणाही सामनातून साधण्यात आलाय। अब की बार ट्रम्प सरकार असं म्हणणारे मोदी एका हतबलतेनं मौन धारण करून का गप्प आहेत असा टोला देखील सामनातून मोदींना लगावण्यात आलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची पुन्हा एकदा मागणी करण्यात आली आहे। व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलाईन लेविट यांनी ही मागणी केली आहे। गेल्या 6 महिन्यात 6 युद्ध थांबवल्याचा दावा व्हाईट हाऊसनं केलाय आणि त्यामुळे ट्रम्प यांना नोबेल मिळावा अशी त्यांची मागणी आहे। इम्रान खान यांच्या पक्षाच्या 6 खासदारांसह 166 सदस्यांना पाकिस्तानमधील फैसलाबाद न्यायालयानं 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। 9 मे 2023 रोजी ISI इमारत आणि इतर लष्करी ठिकाणांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कोर्टानं हा निकाल दिलाय। 5 ऑगस्टपासून पाकिस्तानमध्ये फ्री इम्रान खान मुव्हमेंट सुरू होणार आहे। त्याआधीच इम्रान यांच्या पक्षाला कोर्टाच्या निकालानं मोठा दणका बसलाय। 10 वर्षांची शिक्षा सुनावलेल्यांमध्ये नॅशनल असेंब्लीमधील विरोधी पक्षनेते उमर अयूब, सिनेटमधील विरोधी पक्षनेते। त्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेण्याची वेळ झाली आहे। पाहत रहा ABP